हॅलो. आज बघूयात आपण उरलेल्या पोळ्यांपासून एक सुंदर आणि झकास कुरकुरीत पदार्थ रेसिपीला सुरू करूयात. तर इथे मी 1 कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये लसूण मिरचीचा खरडा घातला आहे. नंतर हळद, लाल तिखट, जिरं पावडर, साखर आणि मीठ हे घातलेलं आहे. तर आता तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. पाणी घालायचं आहे आणि मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर रेडी करायचं आहे. कोथिंबीर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पांढरे तीळ असं घालून पुन्हा एकदा मिक्स करायचे. तर आता एका प्लेटमध्ये जी उरलेली पोळी आहे ती घ्यायची. त्याच्यावरती हे बॅटर इव्हनली स्प्रेड करायचं आहे सगळीकडे. हे बघू शकता. असं सगळ्या पोळ्यांना लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि पोळीला व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते बॅटर बाहेर येणार नाही साईडनी. तर हे छान असं घट्ट रोल करून घेतले ह्याचे, की एकीकडे मी पाणी तापत ठेवलं आहे, कारण आपल्याला हे स्टीम करायचं आहे, जशी अळूवडी करतो तसं. तर चाळणीला मी तेल ब्रश करून घेतलेलं आहे. आता उकळतं पाणी जे आहे त्या पातेल्यावरती ही चाळणी मी ठेवणार आहे आणि झाकण ठेवून 10 मिनटासाठी याला वाफ देणार आहे. हे बघू शकता. चाळणी आता ठेवलेली आहे त्याच्यावरती आणि झाकण ठेवून मी 10 मिनटासाठी ते स्टीम करून घेतले. नंतर काढून घेतले. थंड झालं की त्याचे रोल कट करायचे आहेत आपल्याला. कोथिंबीर वडी, आळू वडी जशी कट करतो तसं. आणि तेल गरम करून लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला ते डीप फ्राय करायचे आहेत. त्याचा कलर गोल्डन ब्राऊन येतो. तर खूप करपवायचं नाही आहे, कारण ऑलरेडी पोळी भाजलेली असते. साधारण गोल्डन ब्राऊन कलर आला की काढायचे आहेत. आणि हे आपले कुरकुरीत पोळीचे रोल रेडी झालेले आहेत. पुदिना चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर गरमागरम सर्व्ह करा. सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.